ही फक्त कथा नाही, ही एका आईच्या वेदनेची जिवंत कथा आहे। उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एका जुन्या गल्लीत एक छोटेसे घर होते। त्या घरात राहत होत्या शांती देवी। त्यांचे वय साधारण 65 वर्ष होते। त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण डोळ्यांत अजूनही मायेचे अथांग समुद्र होते। त्या दिवशी त्या घराच्या अंगणात एकट्याच बसल्या होत्या। 2 दिवसांपासून त्यांनी नीट काही खाल्ले नव्हते। त्यांच्या पोटात भुकेची आग जळत होती, पण त्याहून जास्त जळत होते त्यांचे मन। आज स्वयंपाकघरातून भाजीचा सुगंध येत होता, पोळ्या भाजण्याचा आवाज येत होता, पण त्या सुगंधाने त्यांची भूक शांत झाली नाही, उलट ती अजून वाढली। त्यांनी दरवाजाकडे पाहिले। त्यांच्या मनात विचार आला, जाऊन सांगावे का, थोडे जेवण मागावे का? पण लगेच त्या मागे सरकल्या, कारण गेल्या काही महिन्यांत त्यांनी जाणवले होते की त्यांच्या आवाजालाही आता या घरात किंमत उरली नाही। काही वेळाने त्यांनी स्वतःला सावरले। थरथरत त्या उठल्या। त्यांचे गुडघे दुखत होते, पण भूक त्या वेदनेपेक्षा मोठी होती। त्या हळूहळू स्वयंपाकघराकडे गेल्या। नेहा गॅससमोर उभी होती। ती पोळ्या करत होती। बाजूला भाजी डाळ तयार होती। शांती देवींनी हळू आवाजात म्हटले, नेहा, मी 2 दिवस झाले काही खाल्ले नाही, मला थोडे खायला दे ना। नेहाने त्यांच्याकडे वळूनही पाहिले नाही। ती म्हणाली, आधी अमित खाईल। शांती देवी पुन्हा म्हणाल्या, नेहा फक्त एक पोळी दे ना ग। तेव्हा नेहा अचानक वळली। तिच्या डोळ्यांत राग होता। ती म्हणाली, दिवसभर बसून फक्त तुम्हाला खायचे असते। ते शब्द जणू सुरीसारखे त्यांच्या हृदयात घुसले। त्या शांतपणे मागे वळल्या आणि पुन्हा अंगणात येऊन बसल्या। थोड्या वेळाने घराच्या दरवाजाची बेल वाजली। नेहा पटकन दरवाजाकडे गेली। दरवाजा उघडला तर समोर अमित उभा होता। तो ऑफिसमधून थकलेला आला होता। त्याच्या चेहऱ्यावर कामाचा ताण होता, पण तरीही घरात येताना त्याच्या चेहऱ्यावर थोडं समाधान होते, कारण त्याला वाटत होते घर म्हणजे आराम। पण त्या घरात आज त्याची आई उपाशी बसली आहे, हे त्याला माहीतही नव्हते। नेहाने हसतच त्याचे स्वागत केले। या, हात धुवा, जेवण तयार आहे। अमितने बूट काढले, बॅग बाजूला ठेवली आणि सरळ आत गेला। एक क्षणासाठीही त्याची नजर अंगणात बसलेल्या आईकडे गेली नाही। शांती देवींनी मात्र त्याच्याकडे पाहिले। त्या नजरेत हजारो प्रश्न होते। बाळा, तू विचारशील का मला? तुला कळेल का की मी 2 दिवसांपासून उपाशी आहे? पण नाही, तो सरळ गेला। काही वेळाने नेहाने टेबलवर जेवण वाढले। गरमागरम पोळ्या, सुगंधी भाजी, डाळ, भात होते। त्या सगळ्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता, आणि तो सुगंध अंगणात बसलेल्या शांती देवींच्या मनाला जाळत होता। त्या शांतपणे बसल्या होत्या, पण त्यांचे पोट कुरकुरत होते। डोळ्यांतून अश्रू हळूहळू वाहत होते। त्यांनी अलगद हात पोटावर ठेवला, जणू स्वतःलाच समजावत होत्या, थोडे अजून सहन कर। पण शरीरही कधीपर्यंत सहन करणार होते? आत अमित आरामात जेवत होता, प्रत्येक घास शांतपणे खात होता। त्याला कल्पनाही नव्हती की त्याची आई बाहेर बसून त्याच अन्नाच्या वासाने तडफडत आहे। त्या क्षणी शांती देवींच्या मनात एक जुना प्रसंग चमकून गेला। अमित लहान होता, साधारण 6-7 वर्षांचा। एकदा घरात काहीच खायला नव्हते, पैसे नव्हते। त्या दिवशी शांती देवींनी स्वतः काहीच खाल्ले नव्हते, पण शेजाऱ्याकडून थोडे पीठ मागून त्यांनी अमितसाठी 2 पोळ्या केल्या होत्या आणि स्वतः पाणी पिऊन झोपल्या होत्या। त्या रात्री अमितने विचारले होते, आई, तू नाही खाणार? आणि त्यांनी हसून उत्तर दिले होते, मी आधीच खाल्ले आहे बाळा। आज तोच मुलगा, त्याच घरात, त्याच आईसमोर, पण परिस्थिती पूर्ण उलटी झाली होती। थोड्या वेळाने अमित जेवून उठला। त्याने हात धुतले, मोबाईल पाहत आपल्या खोलीत गेला। एकदाही त्याने आईकडे पाहिले नाही। नेहानेही शांतपणे आपले जेवण केले। बर्तनं आवरायला लागली। घरात हळूहळू शांतता पसरत गेली। बाहेर रात्र गडद होत चालली होती। अंगणात बसलेल्या शांती देवी अजूनही तिथेच होत्या। त्यांच्या मनात अजून एक आशा होती, कदाचित आता नेहा विचारेल, कदाचित उरलेले काही देईल। पण वेळ निघून जात होती आणि आशा हळूहळू मरत होती। शेवटी त्यांनी पुन्हा एकदा धाडस केले। त्या हळूहळू उठल्या। त्यांच्या पायांत शक्ती उरली नव्हती, तरीही त्या स्वयंपाकघराकडे चालू लागल्या। प्रत्येक पाऊल जड होते, पण भूक त्यांना पुढे नेत होती। त्या स्वयंपाकघराच्या दाराशी उभ्या राहिल्या। नेहा बर्तनं धुत होती। पाण्याचा आवाज येत होता, भांड्यांचा आवाज येत होता। त्या आवाजात त्यांनी हळू आवाजात म्हटले, नेहा, जर एक पोळी उरली असेल तर मला दे। त्या आवाजात विनंती होती, वेदना होती आणि अपमानाची भीतीही होती। नेहाने पाणी बंद केले आणि अचानक रागाने मागे वळली। तिच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती। तुम्हाला किती वेळा सांगितले आहे, वारंवार खायला मागू नका। शांती देवी खूप घाबरल्या। त्यांनी हात जोडले, बेटी, फक्त एक पोळी दे। पण यावेळी नेहाचा संयम पूर्णपणे तुटला। तिने जोरात त्यांचा हात पकडला आणि त्यांना ओढत दरवाजाकडे घेऊन गेली। शांती देवी काही समजून घेण्याआधीच नेहाने दरवाजा उघडला आणि एका जोराच्या धक्क्याने त्यांना बाहेर फेकून दिले।
त्या जमिनीवर आपटल्या, त्यांच्या हाताला जखम झाली होती, शरीर दुखायला लागले होते, पण त्या वेदनेपेक्षा जास्त दुखत होते मन. दरवाजा त्यांच्या समोर जोरात बंद झाला. त्या काही क्षण तिथेच बसून राहिल्या. गल्लीत थंड वारा वाहत होता, कुत्र्यांचे आवाज दूरवरून येत होते, अंधार वाढत होता. त्यांनी हळूच दरवाजाकडे पाहिले, जणू अजूनही आशा होती. दार उघडेल, कोणीतरी बोलावेल, पण दार उघडले नाही. त्या हळूहळू उठल्या आणि घराबाहेरच्या एका दगडावर बसल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि तुटलेल्या आवाजात म्हणाल्या, देवा, हीच का शिक्षा आहे माझी? त्या क्षणी त्या फक्त उपाशी नव्हत्या, त्या एकट्या होत्या, तुटलेल्या होत्या आणि पूर्णपणे हरल्या होत्या. रात्र अजूनही शांत नव्हती, पण त्या शांततेत एक वेगळाच भार होता, जणू घराच्या भिंतीही आज घडलेले सगळे पचवण्याचा प्रयत्न करत होत्या. शांतीदेवी खुर्चीवर बसलेल्या होत्या. त्यांच्या हातात अजूनही थोडा थरथर होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती, जणू खूप मोठे वादळ येऊन गेले होते आणि आता सगळे थांबले होते. अमित त्यांच्या समोर उभा होता. त्याचे डोळे खाली होते, मन अपराधाने भरलेले होते. त्याच्या डोक्यात सतत एकच गोष्ट फिरत होती, मी इतका आंधळा कसा झालो? तो हळूहळू आईजवळ बसला आणि पुन्हा त्यांच्या पायाला हात लावला. आई, मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. शांतीदेवी काही क्षण शांत राहिल्या. त्यांनी हळूहळू त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, आई मुलांना कधी दोष देत नाही, पण वेळच माणसाला बदलतो. त्यांच्या आवाजात राग नव्हता, फक्त वेदना होती. अमितचे मन आणखी तुटले. त्याला आठवायला लागले, लहानपणी तो शाळेत जायला रडायचा तेव्हा आई त्याला उचलून घेऊन जायची. रात्री भूक लागली की आई स्वतः न खाता त्याला खाऊ घालायची. आज तीच आई 2 दिवस भुकी होती. त्याने अचानक ठरवले, आता काहीही झाले तरी आईला कधी त्रास होऊ देणार नाही. तो उठला आणि थेट नेहाकडे वळला. नेहा अजूनही तिथेच उभी होती, पण आता तिच्या चेहऱ्यावर तो जुना गर्व नव्हता. अमितचा आवाज आता ठाम झाला होता, नेहा, आजपासून या घरात सगळे बदलणार आहे. नेहा चकित झाली. म्हणजे? अमित पुढे म्हणाला, आई या घरात सगळ्यात आधी आहे आणि त्यांचा आदर सगळ्यात वर असेल. आणि जर कोणालाही ते मान्य नसेल तर? तो थांबला, तर तो या घरात राहणार नाही. हे ऐकून नेहाचा चेहरा पांढरा पडला. तिला पहिल्यांदाच जाणवले की परिस्थिती आता तिच्या हातात राहिलेली नाही. ती हळूहळू म्हणाली, मी चूक केली. पहिल्यांदाच तिच्या आवाजात अहंकार नव्हता. शांतीदेवी शांतपणे हे सगळे ऐकत होत्या. त्यांनी हळू आवाजात म्हटले, चूक सगळ्यांकडून होते, पण ती मान्य करणे मोठे असते. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. त्या रात्री अमितने स्वतः आईसाठी जेवण बनवले. गरम गरम रोटी, भाजी, दाल. तो प्लेट घेऊन आईसमोर बसला. आई, आधी तू खा. शांतीदेवींच्या डोळ्यात पाणी आले. 2 दिवसांनंतर त्यांनी शांतपणे जेवणाचा पहिला घास घेतला. तो घास फक्त अन्न नव्हता, तो प्रेम होता, सन्मान होता आणि परत मिळालेले नाते होते. अमित त्यांच्या बाजूलाच बसून त्यांना खाताना पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला समजले होते, पैसा, मोठे घर, यश काहीच महत्वाचे नाही, जर आईचे प्रेम नाही मिळाले तर. त्या रात्री शांतीदेवी बऱ्याच दिवसांनी शांत झोपल्या, पण अमित मात्र झोपू शकला नाही. तो खिडकीत उभा राहून बाहेर बघत होता. त्याच्या मनात एकच विचार होता. त्याच्या अंगावर काटा आला. तो मनात म्हणाला, देवा, मला दुसरी संधी दिलीस, आता मी कधी चूक करणार नाही. सकाळ झाली. घरात पहिल्यांदाच वेगळीच हवा होती. अमितने आईसाठी नवीन बेड तयार केला. त्यांच्या खोलीत प्रकाश, स्वच्छता आणि आराम सगळे केले. नेहाही शांतपणे सगळे पाहत होती. ती हळूहळू पुढे आली. आई, मला माफ करा. शांतीदेवी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या, मग म्हणाल्या, माफी शब्दाने नाही, वागण्यातून दिसते. नेहा शांत झाली. त्या दिवसापासून घर हळूहळू बदलायला लागले. नेहा आता शांतीदेवींची काळजी घ्यायला लागली. अमित रोज त्यांच्या सोबत बसून जेवायला लागला. घरात परत हसू यायला लागले. पण त्या सगळ्या गोष्टींच्या मागे एक सत्य कायम राहिले. आईच्या मनावर पडलेली जखम कधीच पूर्ण भरून येत नाही. ती फक्त मुलांच्या प्रेमाने थोडी हलकी होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.